श्री स्वामी समर्थ. तूळ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, अमावस्येनंतर तुमचे भाग्य उजळणार हे तर आता निश्चित झाले आहे. ग्रहांची नक्षत्राची चक्र तुमच्या बाजूने फिरू लागली आहेत आणि यशाचे दरवाजे उघडत आहेत. पण थांबा, जर तुम्हाला वाटत असेल की आत्ता सगळं काही आपोआप चांगलं होतंय, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. कारण ज्योतिषशास्त्रात एक असा गुप्त नियम सांगितला आहे, जो जर तुम्ही चुकूनही मोडला तर हातात आलेली यशाची संधी एका सेकंदात नष्ट होऊ शकते. होय, अशी एक भयंकर चूक आहे जी तुमचे हे बदलणारे नशीब पुन्हा मागे फिरू शकते आणि तुम्हाला पुन्हा त्याच जुन्या संकटाच्या खाईत लोटू शकते. ती एक चूक कोणती आहे आणि नशिबाचा हा सुवर्ण काळ टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला नक्की काय करावे लागेल, हे आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत खोलात जाऊन पाहणार आहोत. त्यामुळे एकही सेकंद मिस न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ग्रहांची स्थिती जेव्हा अनुकूल होते तेव्हा आपल्या मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होऊ लागतो. तूळ राशीच्या जातकांचा स्वभाव मुळातच खूप सरळ आणि सर्वांवर लवकर विश्वास ठेवणारा असतो. जेव्हा अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात अचानक प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, नोकरीत बढती मिळेल किंवा व्यवसायात मोठा धनलाभ होईल, तेव्हा तुमचे मन अगदी आनंदी असणे स्वाभाविक आहे. पण याच आनंदाच्या भरात तूळ राशीचे लोक ती पहिली मोठी चूक करतात, ज्याला ज्योतिषीय परंपरेत गोपनीयतेचा भंग म्हटले जाते. जेव्हा तुमच्याकडे पैसा येऊ लागतो किंवा एखादी मोठी लॉटरी लागल्यासारखी संधी मिळते, तेव्हा आपण उत्साहाच्या भरात ती गोष्ट आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना किंवा अगदी शेजाऱ्यांनाही सांगून टाकतो. हाच तो टप्पा आहे जिथे तुमच्या नशिबाला पहिल्यांदा खीळ बसते. कारण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा सारखी नसते आणि तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी वाईट नजर लागणे हे फार सोपे असते. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे, जी तुमच्या रोजच्या वागणुकीशी आणि बोलण्याशी जोडलेली आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो सौंदर्य, ऐश्वर्य आणि नम्रतेचे प्रतीक मानला जातो. जेव्हा अमावस्येनंतर तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, तेव्हा तुमच्या बोलण्यात नकळत अहंकार येण्याची दाट शक्यता निर्माण होते. अनेकदा आपल्याला जाणवतही नाही, पण आपण इतरांना कमी लेखू लागतो किंवा आपल्या नशिबाचा बडेजाव मिरवू लागतो. ज्योतिषीय विश्लेषणानंतर आता वळूया त्या गोष्टीकडे, राशीच्या व्यक्तीशिवाय आपल्या वागण्यात घमेंड किंवा अहंकार आणला तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या कुंडलीतील शुक्र ग्रहावर होतो. तुमचा खिसा रिकामा करायचा प्लॅन करत होता किंवा पण दुसरीकडे नशिबाने तुमच्यासाठी वेल्सचे नवीन दरवाजे एका झटक्यात परत हिरावून बऱ्याच काळापासून अडकलेलं त्यामुळे कितीही मोठी प्रगती झाली तरी पाय जमिनीवर ठेवणे हाच या काळात सर्वात मोठा उपाय ठरणार आहे. हा आलेला पैसा तुम्हाला गुप्त आणि खर्च करायचा संवेदनशील गोष्ट आहे. परंपरेनुसार जेव्हा अचानक संबंधांबाबत तेव्हा त्यातला काही भाग गरिबांना किंवा मंदिरात दान केला तर घरातली नकारात्मक शांतता आणि प्रेम निर्माण होणार आणि आहे. पैसा त्याला ग्रहण पण खरी परीक्षा अजून बाकी आहे. सवय कारण नात्यांच्या गर्दीत लपलेला सवय म्हणजे चेहरा अजून पूर्णपणे उघडा पडायचा आहे. अनेकदा भूतकाळात झालेल्या अन्यायाचा किंवा वादाचा बदला घेण्याची भावना आपल्या मनात निर्माण होते. बाहेरच्या लोकांसोबत जेव्हा तुमचे दिवस चांगले येतात तेव्हा तुम्हाला प्रयत्न केला किंवा होता, नडणाऱ्या पण त्याचं हे षडयंत्र सुनावण्याची इच्छा ठरलं आहे. पण मिथुन राशीच्या लोकांनी या 9 दिवसात ज्यामध्ये तुम्हाला अडकायचे नाहीये. जर तुम्ही जुने वाद घालवायला काढले तर या काळात निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि एनर्जी शुभ तुमच्यासाठी थांबेल. परंतु नशिबाच्या या संपूर्ण खेळात एक असा वरदार टप्पा आहे जो थेट तुमच्या आरोग्याशी आणि आळसाशी संबंधित आहे. बसणार आहे. जेव्हा संकट पाठ सोडतात तेव्हा माणूस अनेकदा आळशी बनतो. तूळ राशीच्या जातकांना अमावस्येनंतर शारीरिक ऊर्जा तर भरपूर मिळणार आहे, पण जर तुम्ही त्या ऊर्जेचा योग्य वापर केला नाही आणि आजचे
काम मित्राच्या उद्यावर मैत्रिणीच्या ढकलण्याची चूक केली लपलेला तर शत्रू आहे. नशीब तुमचे हा खुलासा असूनही ऐकून दुसऱ्यांच्या जरी तुम्हाला पदरात वाईट पडेल. वाटलं तरी ज्योतिषीय आणि ज्योतिषशास्त्र स्पष्ट हा बदल संकेत तुमच्या देते की चांगल्यासाठीच हा काळ आहे. कठोर परिश्रमांना कारण नशिबाची जे जोड नातं देण्याचा खोटं आहे, होतं ते केवळ तुटणंच नशिबावर गरजेचं बसून होतं. राहण्याचा जेणेकरून नाही. तुमच्या खऱ्या जर आणि तुम्ही लाईफ आळसाला टाईम जवळ केले तर पार्टनरसाठी आलेली जागा सुवर्ण निर्माण होईल. संधी आता या कापूरसारखी सगळ्या हवेत मानसिक उडून तणावाचा जाईल. ट्रेस आणि तुमच्या शेवटी तुमच्या हेल्थवर हातात काय फक्त परिणाम पश्चाताप होणार उरेल. आहे. पण थांबा, आरोग्याचं या रहस्य सगळ्या कसं चुका आहे की पलीकडे शत्रू तुमच्या जाऊन शरीरावर नाही एक अशी तर सर्वात तुमच्या मोठी माइंडवर चूक वार आहे करत जिथे होता. तुमच्या आर्थिक त्यामुळेच नाशाचे तुम्हाला कारण रात्रीची बनू झोप न शकते. येणे, हा अचानक तो पॅनिक महत्त्वाचा होणं आणि इशारा थकवा आहे जाणवणं असे त्रास जो होत तुम्हाला होते. कोणत्याही ग्रहांची मोठ्या ही आर्थिक शेवटची चाल तुमची संकटातून मानसिक वाचवू शक्ती शकतो. वाढवणार आहे. जेव्हा पैसा दररोज येतो सकाळी तेव्हा 5 तूर राशीचे मिनिटं लोक खूप जास्त मेडिटेशन उदार किंवा बनतात. शांत वातावरणात कोणालाही घालवा. मदत करणे किंवा तुमची कोणावरही मानसिक विश्वास ताकद ठेवून जितकी कर्ज वाढेल देणे तितका तुमच्या ही शत्रूचा तुमची सर्वात पराभव मोठी निश्चित कमजोरी होईल. ठरू शकते. पण शेवटचा या बदलत्या संकेत चुकवू काळात जर नका. तुम्ही कोणाला कारण हा मोठे कर्ज संकेत दिले तुमच्या किंवा थेट कोणाच्या घराच्या सांगण्यावरून मुख्य कोणत्याही दाराशी कागदपत्रावर न संबंधित वाचता आहे. स्वाक्षरी केली तर येत्या तुमचे काही नशीब दिवसात पालटायला जर वेळ तुम्हाला लागणार तुमच्या नाही. घराच्या हा काळ उंबरठ्यापाशी पैशांची किंवा गुंतवणूक आसपास करण्याचा काही आहे. विचित्र तो गोष्टी उधळण्याचा दिसल्या किंवा कोणाला घरातील पाळीव वाटण्याचा प्राणी नाही. हे अस्वस्थ चक्र वाटले नीट तर लक्षात समजून ठेवा. जा की आता शत्रूने आपण त्या त्यांचा अंतिम शेवटचा वार केला टप्प्याकडे आहे. आलो आहोत, हा जिथे निसर्गाचा फायनल तुमच्यासाठी अलर्ट सर्वात असेल. मोठा पण काळजी आणि करू नका, शेवटचा संकेत कारण दडलेला तुमच्याकडे आहे. या हा चक्रव्यूहातून शेवटचा बाहेर संकेत पडण्याचा जर तुम्ही सर्वात सोपा चुकवलात आणि पॉवरफुल तर उपाय आहे. कदाचित ही सगळी या सगळ्या ग्रहदशा संकटांना उलट आणि फिरू गुप्त शकते. शत्रूंच्या ज्योतिषीय जाळ्याला कायमचं परंपरेनुसार जेव्हा संपवण्यासाठी तुमचे चांगले दिवस सुरू होणार असतात तेव्हा निसर्ग तुमची परीक्षा घेण्यासाठी एखादी लहान नकारात्मक घटना घडवून आणतो. जर त्या घटनेत तुम्ही संयम गमावला, देवावरचा विश्वास सोडला किंवा चिडचिड केली तर तुम्ही त्या परीक्षेत नापास होता. म्हणूनच अमावास्येनंतर सुरुवातीला जर एखादा छोटा अडथळा आलाच तर घाबरून जाऊ नका. तो केवळ एक तात्पुरता निसर्गाचा नियम असू शकतो. शेवटी एवढंच म्हणेन की नशीब आपल्याला फक्त रस्ता दाखवते, पण त्या रस्त्यावरून चालणे आणि स्वतःला सांभाळणे हे पूर्णपणे आपल्या कर्म आणि विचारांवर अवलंबून असते. तुला राशीच्या लोकांनो, या अमावास्येनंतर होणाऱ्या मोठ्या बदलाचा आनंद घ्या, पण वर सांगितलेली ती एक चुकूनही करू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ मनाला स्पर्शून गेला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या तुला राशीच्या मित्रांसोबत हा महत्त्वाचा इशारा शेअर करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पुढील 30 दिवसात तुमच्या घरात कोणत्या 3 वस्तूंचे आगमन थेट लक्ष्मीचे संकेत देतात. जर तुम्हाला तुमच्या चालू असलेल्या नोकरी किंवा व्यवसायातील समस्यांचे निवारण हवे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.